शिवांगी रूममध्ये आली. रूममध्ये आल्यावर तिच्या अश्रूचा बांधा फुटला. अर्थप्रयत्न करून तिने अश्रू अडवून ठेवले होते, पण मनाला लागलेली गोष्ट ती अश्रूच्या रूपात बाहेर येतेच. बेडवर बसल्यावर दोन्ही हातात बेडवरची बेडशीट घट्ट हातात पकडली. स्वतःशी बोलत होती, मी कुणाचं काय वाईट केलं होतं का ज्याची शिक्षा मला मिळते? आई बाबा, मला तुमची खूप आठवण येते. का सोडून गेलात मला? तुमच्या मनात एकदाही विचार आला नाही का? तुम्ही गेल्यावर माझं काय होईल? ती स्वतःशी बोलत होती की तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसे तिने पटकन डोळे पुसले आणि वर पाहिले तर आत्या समोर उभ्या होत्या. आत्या, काही हवं होतं का? चेहऱ्यावर हसू ठेवत शिवांगीने विचारलं. हो, तुझं हसू. आत्या तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. हे काय हसत आहे की? शिवांगी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून आत्याशी बोलत होती. तू कुणाला फसवलं आहे, मला की स्वतःला? तुझा चेहरा आणि डोकं सगळं सांगून जातं. तुझ्यापेक्षा मी अनुभवी आहे. शिवांगी, समोरचा माणूस कधी खरा हसतो आणि कधी खोटा हसतो हे या अनुभवी डोळ्यांना चांगलंच माहिती आहे, आत्या म्हणाल्या. आत्याचं बोलणं ऐकून शिवांगीला आणखी रडू आले. तिला रडताना पाहून त्यांनाही वाईट वाटलं. शिवांगी, आत्याचं ऐकणार ना? नको रडू बाळा. नवरीने असं रडणे चांगले नाही. तुझे नवीन आयुष्य सुरू झालं आहे, मग ते तू रडत सुरू करणार आहेस का? आम्ही तुला मनापासून स्वीकारलं आहे, पण तू मात्र या घराला अजूनही स्वीकारलं नाहीये, आत्या भावूक होऊन मुद्दाम म्हणाल्या. जेणेकरून ती बोलली तरी. आत्या, असं काही नाही. शिवांगी खाली पाहतच म्हणाली. असं नाहीये तर तू माझं ऐकत नाहीस? आत्या तिच्यावर खोटं खोटं रागवत म्हणाल्या. आत्या, रागावू नका प्लीज, मी रडणार नाही. ते खाली ज्या काकी बोलल्या ना, त्याचं वाईट वाटलं. आजपर्यंत कुणीही असं बोललं नाही. मी असं काहीच वाईट वागले नाही. आज मला खूप जास्त आईवडिलांची कमी जाणवते. ते जर असते तर आज मी इथे नसते. तुमच्या मुलांनीही मला का बंदिस्त केलं तेही मला माहीत नाही. शिवांगी मनात जे साचलं होतं ते सगळं बोलत होती. आत्या काही क्षण शांत बसल्या. दीर्घ श्वास घेत त्या बोलू लागल्या. शिवांगी, तुला देवावर विश्वास आहे ना? याचे उत्तर दे. हो, माझा देवावर विश्वास आहे. त्याच्याशी तर मनातलं सगळं बोलते मी. तो जर नसता तर मी कदाचित आता जगलीही नसते. असं नको बोलूस, आत्याने पटकन तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाल्या. आई बाबा गेल्यावर मी खूप खचले होते. हॉस्टेलवर राहून मी स्वतः शिक्षण घेतलं. देवाने मला हिंमत दिली आणि आई वडील गेल्याच्या दुःखातून मी सावरली. शिवांगी आत्याकडे पाहत म्हणाली. तुला देवावर विश्वास आहे तर मग त्याच्या निर्णयावर विश्वास ठेव. तुझ्या बाबतीत त्याने काहीतरी चांगलंच ठरवलं असेल. असं म्हणतात की जोड्या या स्वर्गातून बनून पृथ्वीवर येतात. आता ते खरं खोटं माहीत नाही, पण जर तुमचं लग्न झालं आहे तर देवानेच तुमची लग्नगाठ आधीच बांधली असणार. आत्या तिला समजावून सांगत होत्या आणि तीही मन लावून ऐकत होती. आत्या, यांनी तर मला डायरेक्ट असं उचलून आणलं होतं, म्हणजे मला बंदिस्त केलं, पण का याचं उत्तर मला मिळालं नाही. वरतून मला बोलतात की मी त्यांच्या कानाखाली मारली. मला खरंच आठवत नाहीये की मी त्यांना मारली आहे. मी तर यांना पहिल्यांदा पाहिलं जेव्हा ते मला इथे बंदिस्त करून आणले तेव्हा. आता तुम्ही सांगा. शिवांगी लहान मुलीसारखी चेहरा करून म्हणाली. नक्की काय झालं आहे? तू म्हणतेस तू त्याला मारलं नाही आणि तो म्हणतोय की तू मारलं. नक्की काय गोंधळ झाला आहे? नीट विचार करा दोघेही. कारण तुमच्या दोघांच्या बोलण्याने समोरचा माणूस कन्फ्यूज होईल. आत्या हसतच म्हणाल्या. आत्या, समोरचा माणूस का? इथे मी स्वतः कन्फ्यूज झाली आहे. वैतागलेला चेहरा करून शिवांगी म्हणाली. तिला असं मोकळेपणाने बोलताना पाहून आत्या निर्धास्त झाल्या. मगाशी ती खूप जास्त दुखावली गेली होती. थोडा वेळ आराम कर. दमली असशील ना? आराम केला की थकवा निघून जाईल. तू घाबरू नको, मी आहे तुझ्यासाठी. हवं तर मी पण थांबते तुझ्याबरोबर. आत्या तशी तिने हो मध्ये मान हलवली. आत्या आणि ती बेडवर झोपून गेल्या. आत्याला पडल्या पडल्या डोळा लागला तर शिवांगी जागीच होती.
धैर्यशीलची कॉल मीटिंग संपली तसे त्याने दोन्ही हात वर करून आळस दिला. झाली एकदाची मीटिंग. रॉकी, आता जी मीटिंग झाली त्यातले मेन पॉइंट लिहून ठेवले ना? धैर्यशीलने विचारले. हो बॉस, एकदा तुम्ही चेक करा, रॉकी म्हणाला. नो, त्याची काही गरज नाही. तू लिहिलं म्हणजे बरोबर असणार. कामाच्या बाबतीत तुम्ही दोघेही परफेक्ट आहात. धैर्यशीलने त्या दोघांची तारीफ केली. तरीही बॉस एकदा चेक केलं तर, जॅक म्हणाला. तसे धैर्यशीलने एक नजर टाकली. तसेच त्या दोघांनी मानाखाली घातल्या. असं बोलून तुम्ही माझ्यावर, माझ्या निर्णयावर शंका घेत आहात. मी एकदा सांगितलं ना चेक करायची गरज नाही. तरीही धैर्यशील आवाजात जबर ठेवून त्या दोघांना म्हणाला. सॉरी बॉस. रॉकी, जॅक म्हणाले. तुम्ही दोघे जाऊ शकता, धैर्यशील म्हणाला. तसे ते दोघेही गेस्ट रूममधून बाहेर पडले. जाताना त्यांनी रूमचा दरवाजा लावून घेतला. ते दोघे जाताच धैर्यशीलने सोफ्यावर मागे मान टेकवली आणि डोळे बंद केले. डोळे बंद केल्यावर त्याला शिवांगीचा उतरलेला चेहरा आणि ओलसर झालेले डोळे आठवून आपोआप त्याच्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या. इश्क तो खुदा ही हो जाता है, दिल भी अपना खो जाता है. जब ऐसे हो जाता है तो दिल बेकरार हो जाता है. आपोआप त्याच्या मनात शायरी आली आणि तसे त्याने पटकन डोळे उघडले. गालातल्या गालात हसत त्याने केसातून हात फिरवला. बॉस, ते जॅक आणि रॉकी दोघेही काहीतरी बोलायला आत आले तर समोर बॉसला असं गालातल्या गालात हसताना पाहून एका जागी स्तब्ध झाले. जे काय बोलायला आले होते ते विसरून गेले. चल रॉकी, आठवलं की येऊ आपण. जर का आपण असं हसताना बॉसला पाहिलं तर आपलीच पहिले वाट लागेल. हळू आवाज न करता ते दोघेही रूममधून बाहेर पडले. सगळेजण बरोबर 5 वाजता लिव्हिंग रूममध्ये आले होते. चहा पीत तिथेच बसून माई काय बोलणार होत्या यावर विचार चालू होता. माई, काय झालं, देवराज यांनी विचारले. सगळ्यांना चहा पिऊन झाल्यावर बोलते, माई म्हणाल्या. माई, काही गंभीर विषय नाही ना? काही झालं आहे का, धैर्यशील म्हणाला. धैर्य, आता काही विचारू नका. पहिले चहा पिऊन घ्या, मी सांगणार आहे, माई म्हणाल्या. चहा पिऊन झाल्यावर सगळे माईकडे पाहू लागले. माई काय बोलणार आहे हे एकच सगळ्यांच्या डोक्यात घुमत होतं. आत्या शिवांगीच्या बाजूला बसल्या होत्या. आता मी जे काही सांगेल ते या राजवाड्याच्या बाहेर जाणार नाही. खास करून रत्ना, तू लगेच तुझ्या लाडक्या लेकीला सांगशील. आता तेही देशमाने झाली आहे. मलाही विश्वास वाटला नाही, पण जेव्हा पुरावे समोर आले तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास बसला. रत्ना, तुम्ही आमच्या घराला लागलेले एक कलंक आहात. दमयंती माई कडाडल्या. माई आज इतक्या चिडल्या होत्या की दुपारी जेवताना माईंनी कसाबसा राग आवरला होता की आता पूर्ण राग त्यांचा उफाळून आला होता. माई, काय झालं, देवराज चेहरा पाडून म्हणाले. खान तशी माती, माईंनी एका शब्दात उत्तर दिलं. आत्या डोळे मोठे करून माईकडे पाहत होत्या. माई म्हणाल्या, हां, तुला समजलंच असेल मी आता जे बोलती त्यावरून, माई म्हणाल्या. तशा आत्याने हो मध्ये मान डोलावली. देवराज समजून गेले. त्यांनी रागात एक कटाक्ष रत्नावर टाकला. आज त्यांना सगळ्यासमोर मान खाली घालावी लागली. धैर्यशीलला तर काही समजलंच नाही. तो प्रश्नार्थक नजरेने माईंना आणि त्यांच्या वडिलांकडे पाहत होता. शिवांगीला तर काही समजतच नव्हतं. ती फक्त तिथे बसून जे चालू आहे ते ऐकत होती आणि पाहत होती. हॉलमध्ये पूर्ण शांतता झाली होती. माई काही बोलणार म्हणजे काय सांगणार याकडे लक्ष होते. माईंनी सगळ्यांवरून एक नजर फिरवली. स्टाफ हॉलमधून बाहेर गेला होता. तिथे फक्त घरातली माणसे होती. माई, प्लीज जास्त वेळ नको घेऊ. काय कळलं तुला सांगशील ना, धैर्यशील म्हणाला. सोनल आणि रत्ना या दोघींनी मिळून श्रद्धाला पळवलं आहे. तिला काय सांगितलं माहीत नाही, पण ती घाबरून हे लग्न सोडून पळून गेली. अगं पण माई, कसे शक्य आहे? मी CCTV फुटेजमध्ये पाहिलं आहे की तिला हिने पळवलं आहे, स्पष्ट दिसत आहे. धैर्यशील रागाने शिवांगीकडे पाहत म्हणाला. तसं चित्र निर्माण केलं होतं आणि त्याच वेळी शिवांगी वाड्यातून पळून जात होती. जिथे ती आणि श्रद्धा एकमेकांना धडकल्या, एकमेकांशी बोलून त्या एकाच दिशेने बाहेर पळून जात होत्या. शिवाने शोधून काढलं आहे आणि शिवा कधीच खोटं बोलत नाही. हो, आपल्याला सगळं सत्य कळलं आणि हे सोनलला समजलं नाही पाहिजे. पाहू तरी अजून पुढे काय कळतं, माई म्हणाल्या.
काय बोलू माई याच्यावर? माझ्या एका मुलीने आणि बायकोने माझ्या दुसऱ्या मुलीबरोबर अशा वागल्या. देवराज खिन्न मनाने हताश होत म्हणाले, रत्ना का वागलीस असं? तूही तुझ्या बहिणीबरोबर अशीच वागली आणि सोनललाही तसंच शिकवलं. श्रद्धाचा विचार करायचा तिने किती स्वप्न पाहिली होती लग्नाची आणि तुम्ही काय केलं? सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलं. भलेही तू तिची जन्मदाती आई नाहीस, पण आई तर होतीस ना? रत्ना बोल. माईचा करारी आवाज हॉलमध्ये घुमला. कारण सोनल आणि भरत एकमेकांवर प्रेम करत होते. मी सोनलला दुःखी पाहू शकत नव्हते, म्हणून श्रद्धाला पळून लावलं. खरं तर मला हे करायचं नव्हतं, पण सोनलचा उतरलेला चेहरा पाहून मला हे पाऊल उचलावं लागलं, रत्ना म्हणाली. आणि सगळे शॉक झाले. असं काही असेल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. सगळे आपल्या आपल्या विचारात हरवले. नक्की काय बोलायचं यावर धैर्यशीलची तर मनस्थिती वेगळीच होती. हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून तो शिवांगीकडे पाहत होता, जी त्यालाच रोखून पाहत होती. तसे त्यांनी चेहरा फिरवला. देवा, बरं झालं जे काही सत्य आहे तू बाहेर आणलंस, नाहीतर यांनी तर माझे जीणे मुश्कील केले असते. शिवांगी मनात स्वतःशी बोलत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव धैर्यशील पाहत होता. त्याच्या गालावर हसू होते. देवराज आपल्या मुलीकडे पाहत होते. हा असा का हसतोय? माईंनी पाहिलं तर नक्कीच बँड वाजवतील. सीन काय आहे आणि हा करतोय काय? देवराज मनातल्या मनात धैर्यशीलला पाहत म्हणाले. देवराज कसला विचार करत आहे? माईंनी विचारलं. काही नाही माई, मला खरं समजत नाहीये की काय करू. रत्ना आणि सोनल श्रद्धाबरोबर असं काही वागतील हे स्वप्नातही विचार केला नाही. मी प्रत्येक गोष्ट हिची इग्नोर केली, पण हिने जे केलं ते डोक्यावरून पाणी गेलं. देवराज थोडे चिडून म्हणाले, तुम्ही श्रद्धासाठी माझ्यावर चिडत आहात? सोनल तुमची मुलगी आहे. श्रद्धा आणि रत्ना रागाने म्हणाल्या. रत्ना, आवाज खाली. विसरू नका, तुम्ही सगळ्यांसमोर तुमच्या पतीशी उंच आवाजात बोलत आहात याचं भान ठेवा. या घरच्या सुना कधीच नवऱ्याचा अपमान करत नाहीत. आज तुमची ही पहिलीच आणि शेवटची वेळ आहे. असं पुन्हा जर झालं तर आमच्या इतकं वाईट कोणीच नाही. नवऱ्याचा आदर हा केलाच पाहिजे. इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीने नीट लक्षात ठेवा. माईचा करारी आवाज हॉटेलमध्ये घुमला. धैर्यशील शिवांगीकडे पाहत होता आणि त्याचवेळी शिवांगीने त्याच्याकडे पाहिले. त्याचं पाहणे असं होतं की माई जे बोलतात ते लक्षात राहू दे. हे माझ्याकडे असे का पाहत आहेत? मला असं का वाटत आहे की माई जे बोलल्या ते लक्षात ठेव. शिवांगी मनात विचार करत एकटक धैर्यशीलकडे पाहत विचार करत होती की माईचा आवाज तिच्या कानावर आला. नवीन सुनबाई लक्ष कुठे आहे? तशी शिवांगी भानावर आली आणि आजूबाजूला पाहिले तर सगळे तिलाच पाहत होते. तशी ती ओशाळली. आत्या मात्र तिला पाहून गालातल्या गालात हसत होत्या. शिवांगी गोंधळून गेली. काय बोलावं तिला सुचत नव्हतं. धैर्यशील मात्र तिचा उडालेला गोंधळ पाहून गालातल्या गालात हसत होता. उद्या सकाळी लवकर उठून महालक्ष्मी मंदिरात जायचे आहे. देवीची साडी नारळाने ओटी भरायची. धैर्यशील समजलं. माईंनी विचारलं. हो माई, एक विचारू? धैर्यशील म्हणाला. विचार माई. माई म्हणाल्या. माई, तू मगाशी असं का म्हणालीस? खान तशी माती. नक्कीच काहीतरी झालं असणार. सांग ना, धैर्यशीलने विचारले. तशा माईंनी एकटक रत्नावर कटाक्ष टाकला. धैर्य, तुझ्या आईने असंच केलं होतं तुझ्या मावशीबरोबर आणि आज ती इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा झाली. माई म्हणाल्या. तसा धैर्यशील त्याच्या आईकडे पाहू लागला. सोनल लग्नाला लगेच तयार झाली. तुम्ही प्लॅन करून सगळं केलं. घरच्या इज्जतीचाही विचार केला नाही. तेव्हाच जर सांगितलं असतं तर सोनल आणि वरदचं लग्न ठरवलं असतं ना? एका शब्दानेही किंवा सोनलसुद्धा काही बोलली नाही. कसं बोलणार ना माई? इथे प्रेमविवाह करायला मान्यता नाही. रत्ना, म्हणूनही असं वागायचं का? श्रद्धा कुठे आहे आणि कशी असेल याची तर चिंता तुझ्या चेहऱ्यावर नाही. अगं, तुझ्या सख्या बहिणीची मुलगी आहे ना? तुला तरी काय बोलणार? बहिणीबरोबर असं वागायला तू मागे पुढे पाहिलं नाही. आज पूर्ण राग रत्नावर काढत होत्या माई. माई, रत्ना चिडत म्हणाली. आई, धैर्यशील थोडं मोठ्याने ओरडला. धैर्यशील, तू तरी माझी बाजू समजून घे. तुला माझ्यापेक्षा माई श्रद्धा महत्त्वाच्या आहेत का? तुला आम्ही जन्म दिला. रत्नाही चिडून म्हणाली.
हो, मला या दोघी महत्त्वाच्या आहेत आणि कारण तुलाही माहीत आहे, जेव्हा तुला माझ्यासाठी वेळ नव्हता ना, तेव्हा माईंनी मला सांभाळलं आहे. तुला तुझ्या पार्टी इम्पॉर्टंट होत्या, नाही का? धैर्यशील भुवयावर उंचावून थोडं चिडून म्हणाला. विषय बंद आता, माई म्हणाल्या. आणि त्यांनी शिवाला आवाज दिला. शिवा, शिवा. तसा शिवा पटकन समोर आला. शिवा, श्रद्धाचा काही पत्ता लागलाय का? कुठे आहे ती? सुरक्षित आहे ना? माईंनी विचारलं. हो माई, श्रद्धा सुरक्षित. श्रद्धाला त्यांचं अचानक स्थळ येणे हे सगळं अचानक नाही, प्लॅन करून केलेलं असेल. माईंनी आदेश दिला तसे शिवा म्हणाला. होऊन जाईल माई, तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळून जाईल. किचन आधुनिक सुविधांनी सुसज्ज होते. आत्या तिला घेऊन आत आल्या. शिवांगी किचन पाहण्यात मग्न झाली. आत्याने शिवांगीला हाक दिली तशी ती त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. शेगडीवर हळदी कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून पूजा कर. आज तू लग्नानंतर पहिल्यांदा इथे काहीतरी बनवणार आहेस ना, म्हणून आत्या तिला समजावून सांगत होत्या. तीही मन लावून ऐकत होती. आत्याने सांगितल्याप्रमाणे तिने हळदी कुंकू, अक्षता आणि फुलं वाहिले. तू ठरवलं आहेस ना काय बनवायचे आहे? आत्याने विचारलं. हो आत्या, शिवांगी म्हणाली. तुला ज्या काही गोष्टी लागत असतील ते सुमनला सांग, ती तुला काढून देईल. या किचनमध्ये तू पहिल्यांदा आलीस तर तुला काही वस्तू सापडणार नाही. सुमन, तू हिला ज्या काही वस्तू लागतील त्या काढून दे. हो आत्या, मी सांगेन शिवानी. आत्या किचनमधून बाहेर पडल्या. शिवांगीने तिला हव्या असणाऱ्या गोष्टी सांगितल्या. सुमनने ते पटापट काढून किचन ओट्यावर ठेवून दिल्या. आत्या सरळ माईच्या खोलीत निघून गेल्या. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच छान छान आणि नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद.